माजी सभापती पंचायत समिती पुरंदर। आज जो कार्यक्रम झाला, एक सुंदर अशी शाळा या पुरंदर तालुक्यामध्ये झाली, तिचं उद्घाटन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी केलं। पण ह्या कार्यक्रमामध्ये पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय शिवतारे त्यांची मागच्याच आठवड्यात किडनी ट्रान्सप्लांट झाली म्हणून ते उपस्थित नव्हते, पण ह्या कार्यक्रम पत्रिकेवरच त्यांचं नाव टाकलेलं नाही। आसन व्यवस्थित त्यांचं नाव नाहीये। या ठिकाणी खानवडीच्या ग्रामसेवकाचं नाव टाकले, पण विद्यमान आमदार विजय शिवतारे, विद्यमान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रिताई सुळे यांचंही नाव त्या ठिकाणी टाकलेलं नाहीये। याला कारणीभूत जेडपीचे सीओ गजानन पाटील आहेत, की जे स्वतःची संस्था सारखी जिल्हा परिषद वापरतात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ते त्या ठिकाणी काम करतायत, हा आमचा आरोप आहे। त्यामुळे गजानन पाटलांनी याचं स्पष्टीकरण द्यावं की विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार यांचं नाव त्यांनी का टाकलं नाही, का जाणून बुजून त्यांचा या ठिकाणी अपमान केलाय। भाषण पण नाही करून दिलं, त्यांचं भाषण तर आपण नावच नाही आल्या होत्या मतदारसंघातला। आणि गजानन पाटील जिल्हा परिषद चालवत आहेत की बारामती हॉस्टेल चालवत आहेत त्यांना अजून समजत नाही। मी विजय शिवतारे साहेबांचा पीए माणिक निंबाळकर आणि या भागातला पंचायत समिती सदस्य आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये गजानन पाटील यांनी जाणीवपूर्वक विजय शिवतारे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत, कार्यक्रमाच्या स्टेज बॅनरवरती आणि आसन व्यवस्थेमध्ये ठेवलेलं नाही। आम्ही त्यांना कल्पना दिली होती की तुमच्याकडून ही त्रुटी राहिलेली आहे, त्यांनी हो म्हटले आणि त्यांनी काही व्यवस्था केली नाही। दुसरी गोष्ट, शिवतारे साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये ते आजारी असल्यामुळे स्मृतिचिन्ह मुख्यमंत्री महोदयांना आणि उपस्थित मंत्री महोदयांना देण्याचं या ठिकाणी नियोजित होतं। कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांनी ते घ्यायचं ठरवलं, पण त्यांनी घेतलं नाही आणि हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे। आम्ही त्यांना हेही सांगतो तुमच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या सीओला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।